लाडक्या बहिणींना बोनस नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रामधील शिळफाटा इथे 21 किलोमीटर लांबीचा भारतामधला पहिला भूमिगत समुद्राखालील बोगदा, यामध्ये ठाणे खाडीतील 7 किलोमीटरचा समुद्राखालील बोगद्याचा समावेश। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पीएमडी ड्राईव्ह योजना लागू, योजनेसाठी सरकार 10,900 कोटी रुपये खर्च करणार, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरती सबसिडी मिळणार। 150 रुपये किलो दर असणाऱ्या लसणाला सध्या 250 ते 300 रुपयांचा भाव, परराज्यामधून येणाऱ्या पांढऱ्या लसणाची आवक घटल्याचा आणि गावरान लसणाच्या कमी लागवडीचा दरावरती परिणाम। पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1,492 कोटींची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले केंद्राचे आभार। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या आधी बैठकांचा धडाका, मोठ्या निर्णयांची शक्यता। भाजपच्या वतीनं यंदा सुद्धा काळा चौकी इथल्या अभ्युदयनगरमध्ये भव्य मराठी दांडियाचं आयोजन, दरवर्षी 5 दिवस चालणारा हा उपक्रम यंदाच्या वर्षी 7 दिवस चालणार। आणि आता मुंबई आणि परिसरामधल्या घडामोडी वेगवान। नवरात्रीमध्ये रात्री 12:15 पर्यंत मेट्रोची सेवा, तर अंधेरी ते गुंदवलीच्या दरम्यान 7 ते 11 ऑक्टोबरच्या दरम्यान 12 अतिरिक्त फेऱ्या। महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेचा के पूर्व विभागाच्या वतीनं स्वच्छतेची मोहीम, अंधेरी पूर्व इथल्या पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्टेशन सोबत जोगेश्वरी आणि विलेपार्ले परिसरामध्ये केली स्वच्छता। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंडिया आघाडीकडून लॉंग मार्च, हुतात्मा चौकापासून पदयात्रा सुरू, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, स्वरा भास्कर, संजय पांडे, हुसेन दलवाई आंदोलनामध्ये सहभागी। काँग्रेस आणि समविचारी पक्षाच्या पदयात्रेमध्ये तुषार गांधी काळी फीत डोक्याला बांधून सहभागी। काल पोलिसांनी ज्या प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली त्याचा निषेध म्हणून काळी फीत लावल्याची तुषार गांधी यांची माहिती आहे। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मिठागराच्या जमिनी देण्याच्या प्रस्तावाला मुलुंडकरांचा जोरदार विरोध, या प्रकल्पामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाळ्यात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मुलुंडकरांचं म्हणणं। वांद्रे शासकीय वसाहतीमधील रहिवाशांचं आमरण उपोषण, मालकी हक्काचं घर मिळावं यासाठी उपोषण सुरू, प्रस्ताव सादर करूनही सरकारचं दुर्लक्ष, रहिवाशांचा आरोप। कळवा विषबाधेच्या प्रकरणी अहवाल तयार करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश, पोषण आहार टेस्ट न करता शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्याचं बैठकीमध्ये उघड। मुंबईच्या सीमाशुल्क विभागाकडून गांजा तस्करीचा पर्दाफाश, 1,34,00,000 रुपये किमतीचा गांजा खाद्यान्नामधून लपवून आणणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावरती अटक, हा प्रवासी बँकॉकमधून आल्याची माहिती। सोलापूरमध्ये कोळी समाजाचे उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी, मागील 8 दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीनं एसटी दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू। मंगळवेढ्यामध्ये विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन, रस्ते आणि दुधाच्या प्रश्नावरती मंगळवेढ्याच्या उपविभागीय कार्यालयासमोर अर्ध्या खड्ड्यामध्ये पुरून घेऊन आंदोलन। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसची बिकट अवस्था, गाडीची मागची काच कोणत्याही क्षणी पडण्याची भीती, कोल्हापूर आदमापूर बसची अवस्था टिपली मोबाईलमध्ये। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, जेजुरी गड रोषणाईनं निघाला न्हाऊन, रोषणाईची ड्रोनची दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या घडामोडी सुपरफास्ट। नाशिकच्या सिडको वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना दिलासा, सिडकोची लीज घरं फ्री होल्ड करण्याची सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची घोषणा, 99 वर्षांच्या लीज ऐवजी घर मालकाला संपूर्ण मालकी मिळणार। नवरात्रोत्सव आणि कोजागरीच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावरती खासगी वाहनांना प्रवेश बंदी, एसटी बसेसच्या व्यतिरिक्त इतर सर्व खासगी वाहनांना प्रवेश बंद असणार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। मंत्री छगन भुजबळ धमकीचं प्रकरण, मोबाईलवरती मेसेज करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी, बीड जिल्ह्यामधून आरोपीला अटक।
महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने नांदगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वच्छतेची मोहीम। स्वच्छता मोहिमेच्या आडून समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघामध्ये चाचपणी करतायत का असाही सवाल उपस्थित। नाशिकच्या मनमाडमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभेच्या पूर्वी आंबेडकरांनी कातरणे इथे आदिवासी वस्तीला दिली भेट। त्यांच्या समवेत घेतला जेवणाचा आस्वाद। महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास विभागाच्या वतीने जळगावमध्ये ॲक्वा फेस्टचे आयोजन। महोत्सवाचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते। यावेळी गिरीश महाजन यांनी स्पीड बोटचा थरारक अनुभवही घेतला। आणि यानंतर मराठवाड्यामधल्या घडामोडी सुपरफास्ट। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये राजकीय घडामोडी नव्हे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची 5 तारखेला बीडमध्ये रॅली, तर आरपीआय गटाकडून केज विधानसभा मतदारसंघावरती दावा। बीडच्या अंबाजोगाईमधील योगेश्वरी मंदिरामध्ये उद्यापासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ। 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल होण्याची शक्यता। मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई। बीड शहरामध्ये पुन्हा एकदा चोरट्यांचा सुळसुळाट। शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणारे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद। चोरट्यांना रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान। मराठवाड्याच्या नंतर आता बघूयात विदर्भामधल्या काही घडामोडी वेगवान। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान। अकोला जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन। बाळापूर तालुक्यामधल्या जोगलखेड टी पॉइंट समाधी आंदोलन सुरू। वर्ध्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यामधल्या कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण। गांधी जयंतीपासून केली उपोषणाची सुरुवात। विविध विभागाचे कर्मचारी उपोषणामध्ये सहभागी। यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात। देखावे बघण्यासाठी अन्य जिल्ह्यामधल्या भाविकांची गर्दी। यावर्षी जिल्ह्यामध्ये 2871 दुर्गोत्सव मंडळ मूर्ती स्थापना करणार। आणि यानंतर कोकणामधल्या घडामोडी वेगवान स्वरूपात। रायगडमधील रोह्यामध्ये 5 तोतैया आयकर अधिकाऱ्यांचा पर्दाफाश। आयकर अधिकारी असल्याची बतावणी करत 5 जण एका व्यक्तीच्या घरात शिरले। मोबाईल आणि फेक आयडीसह 3 जण ताब्यात, 2 फरार। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणं 4 जणांना भोवलं। दापोलीमध्ये थिल्लरपणा करणाऱ्यांना स्थानिकांनी काळं फासत दिला चोप। 4घांच्या माफीनाम्यानंतर संतप्त जमावाने दिलं पोलिसांच्या ताब्यात। अलिबागमध्ये पर्यटक महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या। कुरुळ हॉटेलमधली घटना। मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याची मृत महिलेची चिठ्ठी। पोलिसांच्या हाती। नेहा अविनाश पोद्दार असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ। हातातोंडाशी आलेली भातशेती परतीच्या पावसामध्ये पुन्हा एकदा भिजली। देवगडमधल्या विजयदुर्ग किल्ल्यासमोर मराठा आरमार संग्रहालय उभारलं जाणार। शिवरायांच्या आरमारामध्ये वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या बोटी, जहाजांची प्रतिकृती संग्रहालयामध्ये बघता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।